राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोऱ्या ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी, बँक निफ्टी तसेच इंट्रा स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, आणि तुम्ही अशा पद्धतीचे एक व्हिडिओ मिस नका करू. तर या ठिकाणी पाहू शकता, आपण प्रिव्हियस डेला डिस्कस केला होता. हा एक सायकोलॉजी नंबर आहे, बरोबर. सायकोलॉजी नंबर आहेत 22,300. त्याचसोबत टॉप टू बॉटम आपण जर फिबोनाची रिट्रेसमेंटनुसार ड्रॉ जर केलं, फिबोनाची हा टॉप टू बॉटम ड्रॉ केलं, त्यानुसार पाहू शकता तुम्ही 0.5 to 0.6चा लेवल होता हा पूर्ण झोन. त्याच्यासोबत तुम्हाला मी 2 ते 3 कंडिशन सांगितली होती, ह्याचमध्ये तुम्ही रिट्रेसमेंट घेऊ शकता. प्रिव्हियस डेला व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की एक पुलबॅक पेंडिंग आहे निफ्टीचा, त्याच पद्धतीने ऑल इंडेक्सचा. या ठिकाणी पाहू शकता ट्रेंड चेंज झालेला आहे. हा लो, त्यानंतर हा पुलबॅक वरच्या साईडला, त्याच पद्धतीने 0.5च्या वरती आज स्ट्रॉंग क्लोजिंग केले निफ्टीने. त्याच पद्धतीने आज खूप जास्त ओव्हरटाईलनी मार्केट अपडाऊन करून वर साईडला स्ट्रॉंग क्लोजिंग करून निफ्टीने क्लोजिंग केली आहे 22,392 रुपयाला. तर तुम्हाला उद्यासाठी ट्रेड प्लॅन भेटू शकतो निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने ट्रेंड डिसाईड झालेला आहे, हा डाऊन ट्रेंड. त्याच्यासोबत हा इथं ट्रेंड चेंज होऊन ह्या ठिकाणी पाहू शकता आगमो. त्याच पद्धतीने आज परत ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही फिबोनाची रिट्रेसमेंटनुसार बॉटम टू टॉप आपण मार्क केल्यानंतर परत ह्या ठिकाणी 0.5चं स्ट्रॉंग सपोर्ट घेतलेलं आहे. हा लेवल आहे निफ्टीचा 22,000. त्याच पद्धतीने 22,050 सायकोलॉजी पण नंबर आहे, आणि ह्या झोनच्या नियर स्ट्रॉंग सपोर्ट फेस करून एक अपमूव कॅन्डल दिलेली आहे निफ्टीने. त्याच पद्धतीने उद्यासाठी तुम्हाला ट्रेड भेटू शकतो. तर निफ्टी फ्लॅट ओपन झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग वर साईडला जर ब्रेकआउट देत असेल तर डायरेक्ट तुम्ही बाय न करू. हा झोन आहे निफ्टीचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन 22,430 ते 22,450. ह्या झोनमध्ये निफ्टी स्ट्रॉंग रेजिस्टन्स फेस करतो. त्याच पद्धतीने सेकंड हाफ नंतर निफ्टीच्या क्लोजिंगला निफ्टीने डाऊन ट्रेंडला एक रेड कॅन्डलमध्ये क्लोजिंग केलेली आहे. तर उद्यासाठी जर निफ्टी फ्लॅट ओपन होऊन एक वर साईडला पुलबॅक उद्या पुलबॅकला ह्या झोनच्या नियर परत निफ्टी स्वतःला रेजिस्टन्स फेस करत असेल, त्याच पद्धतीने वर साईडला ब्रेकआउट दिल्यानंतर ह्या ठिकाणी बायर्सला ट्रॅप करून जर डाऊनफॉल येत असेल, त्याच पद्धतीने ह्या झोनमध्ये 15 मिनिट आणि 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये शूटिंग स्टार कॅन्डल क्रिएशन झालं. त्याच पद्धतीने पिन बार कॅन्डल क्रिएशन नंतर ह्या ठिकाणी तुम्ही पुट ऑप्शन बाय करू शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचं एस एल असेल तुमचं, आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टी थोडीफार गॅप डाऊन ओपन जरी ह्या झोनच्या गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. खाली साईडला पुलबॅक उद्या प्रिव्हिडेचा ह्या ठिकाणी पाहू शकता. हा झोन स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन होता निफ्टीचा 22,300. त्या पद्धतीने 22,320. तर उद्यासाठी जर फ्लॅट गॅप डाऊन ओपन झाले, थोडंफार गॅप डाऊन ओपन नंतर पुलबॅक उद्या खालच्या साईडला ह्या झोनच्या नियर निफ्टी परत पुलबॅक नंतर ब्रेकआउट दिले ह्या ठिकाणी पाहू शकता आज. तर उद्यासाठी गॅप डाऊन ओपन नंतर पुलबॅक घेतला, ह्या झोनच्या नियर कन्सोलेशन करून वर साईडला ब्रेकआउट दिला. त्याच पद्धतीने लोअर लो टाईम फ्रेममध्ये हायर पॅटर्न कन्फॉर्मेशन, त्याचनंतर डबल बॉटम पॅटर्न कन्फॉर्मेशन नंतर तुम्ही या ठिकाणी लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचं एस एल असेल तुमचं, आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टी गॅप फ्लॅट ओपन झाली किंवा गॅप डाऊन ओपन झाली तर तो क्रायटेरिया तुम्ही यूज करू शकता. आफ्टर पुलबॅक त्यानंतर कन्सोलेशन करून वर साईडला ब्रेकआउट नंतर तुम्ही बाय करू शकता निफ्टीला. त्याच पद्धतीने निफ्टी गॅप ओपन झाली ह्या झोनच्या गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. खाली साईडला पुलबॅक घेऊ द्या. प्रिव्हिडेचा हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. निफ्टीच्या क्लोजिंगला निफ्टीने ह्या ठिकाणी रेजिस्टन्स फेस केला होता. तर उद्यासाठी गॅप ओपनिंग नंतर पुलबॅक उद्या प्रिव्हिडेच्या क्लोजिंगच्या नियर, त्याच पद्धतीने प्रिव्हिडेच्या रेजिस्टन्स झोनच्या नियर निफ्टी परत स्वतःला सस्टेन करत असेल. ह्या झोनमध्ये आफ्टर कन्सोलेशन वर साईडला ब्रेकआउट दिलं 15 मिनिट किंवा 5 मिनिटाची कॅन्डल. आफ्टर कन्सोलेशन नंतर वर साईडला क्लोजिंग केली स्ट्रॉंगली. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही कॉल ऑप्शन बाय करू शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचं एस एल असेल तुमचं, आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. निफ्टीचा हा झोन फिबोनाची रिट्रेसमेंटनुसार 0.5चा होता, त्या 0.5ला ब्रेकआउट देऊन स्ट्रॉंगली वर साईडला क्लोजिंग केली आहे. तर उद्यासाठी तुम्ही निफ्टीमध्ये बाईंग साईडला जास्त प्रेफर करू शकता. त्याच पद्धतीने बाईंग साईडला जर तुम्हाला ट्रेड प्लॅन भेटला त्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त पॉईंट कॅप्चर करू शकता निफ्टीमध्ये. तर निफ्टीमध्ये समजलं, अशा पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये पण बघू. बँक निफ्टीचा चार्ट आहे 15 मिनिट टाईम फ्रेमनुसार. बँक निफ्टी गॅप ओपन दिला, गॅप ओपन नंतर ह्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रॉंगली काल सांगितलं होतं की हा झोन आहे निफ्टीचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोनला डायरेक्ट तुम्ही ब्रेकआउटला बाय नका करू. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता बायरची लिक्विडिटी ग्रॅप केल्यानंतर खाली साईडला स्ट्रॉंग सेलिंग कॅन्डल सेलअप दिला होता. त्याच पद्धतीने तुम्हाला प्रवत सांगितलं होता हा एक झोन निफ्टी बँक निफ्टीचा 47,560 ते 47,550 ह्या झोनमध्ये कुठं बँक निफ्टी एखादी प्रायक्शन नंतर तुम्ही या ठिकाणी बाईंग करू शकता. त्याच पद्धतीने बँक निफ्टीने रिस्पेक्टली सपोर्ट फेस त्याच्यानंतर रेजिस्टन्स फेस केलेलं आहे ॲज पर डॉट लेवल मार्फत. या ठिकाणी पाहू शकता हा एक लेवल दिला होता तुम्हाला, त्याच पद्धतीने हा एक लेवल दिला होता, आणि त्याच लेवलनुसार
निफ्टी, त्याच पद्धतीने बँक निफ्टीने रिस्पेक्टिव्हली सपोर्ट आणि रेजिस्टन्स फेस केलेला आहे. त्याच पद्धतीने स्ट्रॉंगली वरच्या साईडला क्लोजिंग केली आहे प्रिव्हियस डेच्या लेवलच्या वरती. तर बँक निफ्टीची क्लोजिंग आहे 47,985 रुपयाला. आफ्टर फ्लॅट ओपनिंग पुल बॅक घेतलं ह्या झोनच्या नियर. त्याच पद्धतीने लोअर लो टाईम फ्रेममध्ये एखादी प्रायशन कन्फर्मेशन झाली, ह्या दोनमध्ये कन्सोलिडेशन करून हायर पॅटर्न कन्फर्मेशन केलं लोअर लो टाईम फ्रेममध्ये. त्याच पद्धतीने डबल बॉटम पॅटर्न, त्याचनंतर हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं सपोर्ट झोनच्या नियर. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचं एस एल असेल तुमचं आणि 19 शेड्यूल तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली थोडीफार ह्या झोनच्या नियर. गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. या ठिकाणी पाहू शकता हा झोन आधी निफ्टीचा बँक निफ्टीचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन होता. रेजिस्टन्स झोनला ब्रेकआउट दिला स्ट्रॉंग. तर उद्यासाठी ह्या झोनमध्ये जर गॅप डाऊन ओपन झाली तर पुल बॅक उद्या परत ह्या झोनच्या नियर बँक निफ्टी उद्यासाठी सेलर्सला ट्रॅप करू शकते. त्याच पद्धतीने ह्या झोनमध्ये जर गॅप डाऊन ओपन नंतर डायरेक्ट ब्रेकडाऊन दिल्यानंतर ह्या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप करून लिक्विडिटी ग्रॅप करून परत वरच्या साईडला स्ट्रॉंगली कॅन्डल क्लोज करू शकते. जर वरच्या साईडला 5 मिनिट किंवा 15 मिनिटाची कॅन्डल जर स्ट्रॉंगली क्लोज झाली त्यानंतर कॅन्डलच्या हायला तुम्ही एंटर करू शकता. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 19 शेड्यूल तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. फिबोनाची रिट्रेसमेंटनुसार टॉप टू बॉटम जर मार्क केलं त्यानंतर 0.5चा लेवल आहे. या ठिकाणी पाहू शकता हा झोन 47,500 ते 47,590. त्याच पद्धतीने हा एक सायकोलॉजी नंबर पण आहे. तर उद्यासाठी हा एक लेवल इम्पॉर्टंट राहू शकतो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करण्यात. तर बँक निफ्टी जास्त गॅप ओपन झाली ह्या झोनची नियर. गॅप ओपन नंतर आधी हा झोन होता बँक निफ्टीचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन. तर उद्यासाठी जर रेजिस्टन्स झोनच्या नियर जर गॅप ओपन दिले डायरेक्ट तुम्ही बाय नका करू. परत बाहेरची लिक्विडिटी घेऊन ब्रेकडाऊन देऊ द्या खालच्या साईडला, पुल बॅक येऊ द्या प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर. त्याच पद्धतीने हा एक झोन तुम्हाला सांगितलं होता स्ट्रॉंग ह्या ठिकाणी कंटिन्युअस रेजिस्टन्स फेस करत होता बँक निफ्टी. तर उद्यासाठी जर गॅप ओपन नंतर पुल बॅक घेता प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर. त्याच पद्धतीने ह्या झोनच्या नियर बँक निफ्टी स्वतःला सस्टेन करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये एखादी प्रायसिंग कन्फर्मेशन झाली त्याचनंतर ट्रेंड चेंज झाल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचं एस एल असेल तुमचं आणि 19 शेड्यूल तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. तर उद्यासाठी जर बँक निफ्टी जास्त गॅप डाऊन ओपन झाली ह्या झोनच्या नियर गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. खाली साईडला पुल बॅक उद्या परत ह्या झोनच्या नियर. जर बँक निफ्टी परत स्वतःला सस्टेन करत असेल पुल बॅक नंतर कन्सोलेशन करून जर साईडला ब्रेकआउट दिलं त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचं एस एल असेल तुमचं आणि 19 शेड्यूल तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. तर निफ्टी बँक निफ्टीमध्ये समजलं अशाच पद्धतीने काही इंट्राडे स्टॉक आहे ज्यामध्ये तुम्ही उद्यासाठी ट्रेड प्लॅन करू. तर पहिला स्टॉक आहे आपल्या लिस्टमध्ये HDFC बँक. 1 डे टाईम फ्रेमनुसार या ठिकाणी पाहू शकता स्टॉकने स्ट्रॉंग ह्या ठिकाणी सपोर्ट झोन क्रिएट केला होता. त्याच पद्धतीने सेलिंगचं ट्रेंड चेंज होऊन हायर पॅटर्नमध्ये कन्फर्मेशन होऊन ह्या ठिकाणी पाहू शकता परत ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करत होता. सपोर्ट अपमूव, सेकंड टाईम सपोर्ट, परत अपमूव, थर्ड टाईम सपोर्ट अपमूव. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप केल्यानंतर परत ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन दिल्यानंतर ह्या ठिकाणी सेलर्सची लिक्विडिटी ग्रॅप करून वर साईडला स्ट्रॉंगली क्लोजिंग केली आज स्टॉकनी. तर स्टॉकमध्ये उद्यासाठी ट्रेड प्लॅन भेटू शकतो जेव्हा स्टॉकची ओपनिंग फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग प्रिव्हियस डेचा हाय ब्रेक नंतर तुम्ही एंटर करू शकता स्टॉकमध्ये. 8 ते 10 रुपयाचं एस एल असेल तुमचं आणि 19 शेड्यूल टार्गेट असेल स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता डब्ल्यू पॅटर्नचं पण फॉर्मेशन होते स्टॉकमध्ये. तर उद्यासाठी तुम्हाला ह्या झोनमध्ये स्विंग ट्रेडिंग त्याच पद्धतीने इंट्राडेमध्ये पण तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने स्विंगमध्ये जर तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर नेकलाईनच्या वरती तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. त्याच पद्धतीने हा लो तुमचा एस एल असेल आणि कॅन्डल ह्याच्या डबल तुमचं टार्गेट असेल स्विंगमध्ये. त्याच पद्धतीने जास्त गॅप ओपन दिलं किंवा जास्त गॅप डाऊन ओपन दिलं तर तुम्ही इंट्राडेमध्ये ट्रेड प्लॅन करू नका. स्विंगमध्ये तुम्ही गॅप ओपन नंतर ट्रेड प्लॅन करू शकता आफ्टर पुलबॅक. त्यानंतर ह्या झोनमध्ये कन्सोलिडेशन ओव्हर साईडला ब्रेकआउट नंतर तुम्ही एंटर करू शकता स्टॉकमध्ये. 3 ते 4% तुमचं एस एल असेल आणि 19 शेड्यूल तुमचं टार्गेट असेल स्विंगमध्ये. दुसरा स्टॉक आहे आपल्या लिस्टमध्ये इन्फोसिस लिमिटेड. ह्या ठिकाणी पाहू शकता 1 डे टाईम फ्रेमनुसार स्टॉकने लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करून डाऊन ट्रेंडला रॅली दिली होती. त्याच पद्धतीने हा झोनमध्ये स्टॉकने स्ट्रॉंग सपोर्ट झोन क्रिएट केला. त्याच पद्धतीने आफ्टर कन्सोलिडेशन त्यानंतर वर साईडला ब्रेकआउट दिला स्ट्रॉंगली कॅन्डल क्लोजिंग केले कन्सोलिडेशनच्या वरती स्टॉकने. तर उद्यासाठी तुम्हाला ट्रेड प्लॅन भेटू शकतो या स्टॉकमध्ये जेव्हा स्टॉकची ओपनिंग फ्लॅट झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग प्रिव्हियसच्या हायला तुम्ही एंटर करू शकता स्टॉकमध्ये. 8 ते 10 रुपयाचा एस एल असेल तुमचा आणि 1 शेड्यूल तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने ह्या स्टॉकला पण तुम्ही स्विंग ट्रेडने पण तुम्ही कॅप्चर करू शकता जेव्हा उद्यासाठी प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक नंतर तुम्ही एंटर करू शकता. त्याच पद्धतीने कन्सोलिडेशनचा लो हा तुमचा एस एल असेल स्विंगमध्ये. त्याच पद्धतीने याच्या डबल टार्गेट असेल स्विंगमध्ये. तर अशा करतो तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती समजली असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.